तुमच्या बाबतीत पण असंच होतं का? मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. कारण की आपण कुठं जाताना आपल्या पाहिजे त्या वस्तू आपल्याला सापडत नाही. तिथं परीच्या पप्पांचा चष्माच घावत नव्हता आणि रोज माझी पोरगी कॅमेरा पुढे येणार आहे. आज का लपत होती काय माहिती, कसं तरी गॉगल घावला आणि आम्ही निघालो आणि गेल्या तर पहिल्या राख्या घेतल्या आणि संध्याकाळचं चालतो आम्ही आणि मग राख्याही घेऊन सुपर बाजारमध्ये आलो. थोडीशी गिफ्ट घ्यायची होती. माझ्या मामाच्या 4 मुलींना परीच्या पप्पांना राखी बांधतात, मग त्यांच्यासाठी थोडीशी गिफ्ट घेतली आणि काय काम होतं ते केलं आणि घरी आलो. घरी सगळी रस्त्यावरच आमची वाट बघत बसलेली. आज सगळीच घरी होती कारण आज रक्षाबंधन आहे ना आणि सगळ्या पुरी पण घरी होत्या. आज शनिवार आहे त्यामुळे सगळीच असं म्हणजे छान वाटत होतं सगळी घरी येते. आमचं हे वळका भूमील का एवढा लाजत होता काय माहीत, जणू का हिला पाहुणीच बघायला आल्या. ती कॅमेरा पुढंच येत नव्हती. तिला म्हटलं थांब आता तुला तरी पण मी घेणार. मग इथं माझा नवरा आला ना मला विसरूनच जातो. बायको कुठं आहे ना त्यांना माहीतच होत नाही कारण की मेहुण्याच एवढ्या आहेत. इथं मी आहे ना ओजूच्या हातात एक बिस्किट दिलतं आणि मी एक खात होती आणि माझ्या मामाच्या पोरगीने हळूच क्लिप घेतली, मला माहीतच नाही. आणि परीनं पहिली सुरुवात केली रक्षाबंधनची. आणि तुम्हाला सांगते इथंच आहे का नाही, आजूबाजूला सगळ्यांची घरं आहेत पण कुठला पण कार्यक्रम असला का नाही आमच्या मामांच्याच घरात असतो. कारण की रक्षाबंधन भाऊबीज सगळं काय बड्डे असला ना मामाच्याच घरात असतो. आणि ह्या माझ्या 3 मावशा पहिल्यांदा सुरुवात मम्मीनंच केली राखी बांधायला आणि भैयाला पहिली विशाखानं राखी बांधली. आणि मी काय तुम्हाला राखी बांधताना भैयाला दिसणार नाही कारण मी यूट्यूबला लॉंग व्हिडिओ टाकलाय ना, त्यात पण सगळे दिसतात. नक्कीच जाऊन बघा आणि कसा वाटला हे पण सांगा. आवडल्यास